नमस्कार, आपला विषय 24 या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत ई श्रम कार्ड संदर्भात. तर भारत सरकार ई श्रम कार्ड धारकांना 3,000 रुपये प्रतिमाह कसे देत आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. ई श्रम कार्ड योजना एक महत्त्वाचा कल्याणकारी उपक्रम आहे. या योजनेद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध सरकारी सुविधा आणि लाभ मिळवण्यासाठी एक प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले जाते. 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली असून पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्ड योजनेबद्दल सविस्तर माहिती, त्याचे फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर श्रम कार्ड योजनेचा परिचय. ई श्रम कार्ड योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाईन केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित कामगारांना नोंदणी करणे आणि त्यांचे एक विशिष्ट ओळखपत्र देणे हा आहे, ज्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ घेता येईल. ई श्रम कार्ड हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे कामगारांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करते आणि त्यांना सरकारी योजनेशी जोडते. ई श्रम कार्डचे फायदे. ई श्रम कार्ड धारकांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळतात. आर्थिक सहायता. ई श्रम कार्ड धारकांना दरमहा 1,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही अतिरिक्त आर्थिक सहायता त्याच्या दैनंदिन गरजा भागविण्यात मदत करते. आरोग्य विमा. प्रत्येक ई श्रम कार्ड धारकाला 2 लाख रुपयाचा आरोग्य विमा दिला जातो. हा विमा अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून संरक्षण प्रदान करतो. गृहनिर्माण निधी. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. इतर सरकारी योजनेचा लाभ. ई श्रम कार्ड धारकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात. मातृत्व लाभ. गर्भवती महिलांना, कामगारांना त्यांना बाळाच्या संगोपनासाठी विशेष सुविधा आणि लाभ दिले जातात. भविष्यातील पेन्शन. भविष्यात ई श्रम कार्ड धारकांना पेन्शन योजनेपासून लाभ मिळू शकतो, जे त्यांच्या वृद्धकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करेल. ई श्रम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे. ई श्रम कार्डसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात. आधार कार्ड हे प्राथमिक ओळखपत्र आणि पत्ता पुरावा म्हणून वापरले जातात. रेशन कार्ड. कुटुंबाची आर्थिक स्थिती दर्शविण्यासाठी. मनरेगा कार्ड. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचा पुरावा. बँक खाते पासबुक. आर्थिक लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी. मोबाईल क्रमांक आणि नोंदणी प्रक्रिया ही पुढील संपर्कासाठी. ई श्रम कार्डची नोंदणी प्रक्रिया. ई श्रम कार्डसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. अधिकृत वेबसाईटला भेट द्या. e-shram.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि प्राप्त झालेला OTP टाका. माहितीची पुष्टी करा. पेजवर दाखवलेल्या माहितीची पुष्टी करा. वैयक्तिक माहिती भरा. तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, लिंग, वडिलांचे नाव इत्यादी प्रविष्ट करा. बँक खाते तपशील. तुमचा बँक खाता तपशील माहिती भरा. सबमिटवर क्लिक करा. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. OTP पडताळणी. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा. कार्ड डाउनलोड. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुमचे ई श्रम कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि प्रिंट बटणावर क्लिक करा. ई श्रम कार्ड पेमेंट लिस्ट 2024 मध्ये सरकारने ई श्रम योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी यादी जाहीर केली आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ही योजना ई श्रम पोर्टलवर उपलब्ध आहे आणि लाभार्थी त्याचे नाव तपासू शकतात. तर त्यासाठी ई श्रम पोर्टलवर जा. ई श्रम कार्ड पेमेंट लिस्ट 2024 या विभागावर क्लिक करा. तुमचा ई श्रम कार्ड नंबर किंवा आधार नंबर प्रविष्ट करा. शोधा या बटणावर क्लिक करा. तुमचे नाव यादीत असल्यास तुम्हाला अनुदानाची रक्कम आणि वितरणाची तारीख दिसेल. ई श्रम कार्ड योजनेचे महत्त्व. ई श्रम कार्ड योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक वरदान ठरली आहे. ही योजना त्यांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य तसेच विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्याची संधी देते. याद्वारे असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी कामगारांची जीवनमान सुधारण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ई श्रम कार्ड योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन योजनेची माहिती मिळवण्यासाठी आपला विषय 24 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.